हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट सुरू केला होता की रिसॅम्पलिंग. म्हणजेच डिस्क्रीट टाईम सिग्नल आहे त्याला पुन्हा सॅम्पल करायचं, सॅम्पलिंग रेट अल्टर करायचा आहे, चेंज करायचं आहे, आपल्याला वाढवायचं आहे, कमी जास्त करायचं आहे. सो त्याच्यामधला फर्स्ट पार्ट होता डाऊन सॅम्पलिंग, आपण शिकलेलो आहोत. आणि आता या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत की अप सॅम्पलिंग कसं करतात. ओके. आणि अप सॅम्पलिंगमध्ये अजून एक आपण मॉडिफिकेशन करतो, त्याला आपण इंटरपोलेशन म्हणतो. सो ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो बेसिकली आपण अप सॅम्पलिंग कसं करतात ते स्टार्ट करूयात. सो आता एक सिग्नल आहे, हा डिस्क्रीट टाइम सिग्नल आहे, ऑलरेडी सॅम्पल्ड सिग्नल आहे. ओके. आणि अशा प्रकारे सॅम्पल केलेला आहे सिग्नल. ओके. सो मी याला म्हणते एक्स ऑफ एन सिग्नल आहे. ओके. सो एक्स ऑफ एन एक सिग्नल आहे, सपोज त्याचे ॲम्प्लिट्यूड आपण असे घेऊयात 3, 5, 4, 2. ओके. आता वाय ऑफ एन हा एक्स ऑफ एनला अप सॅम्पल केलेला आहे 3ने. तर तो कसा लिहू शकतो आपण? वाय ऑफ एन बरोबर 0th सॅम्पल आहे. सो पहिलं सॅम्पल घेतलं आपण, 0th सॅम्पल हे आहे 3. देन आपल्याला 3ने अप सॅम्पल करायचं आहे, म्हणजेच आपल्याला 2 झिरोज इन्सर्ट करावे लागतील. म्हणजे एका सॅम्पलच्या ऐवजी आपल्याला 3 सॅम्पल घ्यायचे आहेत. नंतर येईल 5 दुसरा सॅम्पल, त्याच्या बरोबर 2 झिरोज, 4 नंतर 2 झिरोज, नंतर येईल 2 नंतर 2 झिरोज. सो अशा प्रकारे आपण एखादा सिग्नल अप सॅम्पल करू शकतो. सो हे झालं एक एक्झाम्पल. आता याच्यामध्ये आपण बघूया पिक्टोरिकली की सिग्नल अप सॅम्पल केल्यावरती काय होईल. सो आपल्याला सॅम्पलिंग रेट इथे आपण सॅम्पलिंग इंटरवल टी एस आहे, सो त्याला आपल्याला चेंज करायचा आहे. सो हा सेम सिग्नल आहे. आता याच्यामध्ये आपल्याला झिरोज इन्सर्ट करायचे आहेत. सो मी अशा प्रकारे 0 इन्सर्ट करते. सॅम्पलिंग इंटरवल चेंज झालेला आहे. सो इथे पण मध्ये 2 झिरोज लागतील टाकायला. हा एक सॅम्पल येईल, परत 2 झिरोज, नंतर. सो अशा प्रकारे तुमच्या सिग्नलमध्ये झिरोज ॲड होत राहतील. सो जेवढा आपल्याला अप सॅम्पल करायचा आहे, आता अप सॅम्पल बाय फॅक्टर ऑफ 2 करायचा असेल तर आपण एकच झिरो इन्सर्ट करणार, एक ते सॅम्पल असेल. म्हणजे एका सॅम्पलच्या ऐवजी 2 सॅम्पल, इथे एका सॅम्पलच्या ऐवजी आपण 3 सॅम्पल घेतलेले आहेत. ओके. सो आपण वाय ऑफ एन एक्सप्रेस कसा करू शकतो? वाय ऑफ एन बरोबर हा सिग्नल प्रेझेंट आहे त्यावेळेस आपण तो सिग्नल घेतोय एक्स ऑफ एन बाय एल. म्हणजेच एका प्रकारे आपण हा सिग्नल एक्सपांड करतो आहे. आणि हे एलच्या व्हॅल्यू काय असतील? एनच्या व्हॅल्यूज 0 प्लस मायनस एल प्लस मायनस 2L वगैरे व्हॅल्यूजसाठी हा सिग्नल आपण घेणार आहे. आणि हा 0 असेल अदरवाईज. मग आता ह्या अप सॅम्पलिंग करताना आपल्याला हे चेक करायचं आहे की स्पेक्ट्रममध्ये काय चेंजेस होत आहेत. सो वाय ऑफ ई रेस टू जे ओमेगा काय असेल हे बघायचं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे. सो आपण डिस्क्रीट टाइम फुरियर ट्रान्सफॉर्म घेणार आहे वाय ऑफ एनचा, ई रेस टू मायनस जे ओमेगा एन स्टार्टिंग फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. सो आता आपल्याला हा सिग्नल आहे. वाय ऑफ एन म्हणजे काय आहे सिग्नल? वाय ऑफ एन सिग्नल प्रेझेंट आहे कधी? ज्यावेळेस एक्स ऑफ एन बाय एल म्हणजे आपण एक्सपांड केलेला आहे. सो हा सिग्नल आपण इथे लिहूया, एन बाय एल. सो आता आपण इथे एन बाय एलच्या ऐवजी काहीतरी एक व्हेरिएबल घेऊयात वेगळा. एन बाय एल
बरोबर आपण पी म्हणूयात. सो एन बरोबर काय होईल, एल पी होईल. ओके, सो वाय ऑफ ई रेस टू जे ओमेगा हा सिग्नल इथे काय होईल, हा एक्सप्रेशनमध्ये आपण एन बाय एल ऐवजी पी ठेवणार आहोत. सो इथे एक्स ऑफ पी होईल इंटू ई रेस टू मायनस जे ओमेगा एल पी. सो ह्याला जर आपण असं ब्रॅकेट दिला तर ही आहे फ्रिक्वेन्सी जी मल्टिप्लाय झालेली आहे एलने. सो आपण हा सेम काय लिहू शकतो, हा फुरियर ट्रान्सफॉर्म आहे एक्स ऑफ पीचा जिथे फ्रिक्वेन्सी ओमेगा एल आहे. ओके, सो ह्याला आपण लिहू शकतो एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा एल. म्हणजेच इथे फ्रिक्वेन्सी चेंज झालेली आहे. जसं लास्ट टाइम आपण डाऊन सॅम्पलिंगमध्ये बघितलं, ओमेगा बाय सॅम्पलिंग फॅक्टर होता ओमेगा बाय एम. सो आता ह्या टाईममध्ये काय झालेलं आहे, इथे ओमेगा एलने फ्रिक्वेन्सी चेंज झालेली आहे. म्हणजेच एका प्रकारे काय होईल, हा जो स्पेक्ट्रम आहे तो ओमेगा एल झालेला आहे. म्हणजेच काय होईल, मागच्या वेळेस एक्सपांड झाला होता, तो आता काय होईल, कॉम्प्रेस झालेला स्पेक्ट्रम आपल्याला बघायला मिळेल. सो आपण स्पेक्ट्रम ड्रॉ करूयात आणि बघूयात की स्पेक्ट्रममध्ये काय चेंजेस होत आहेत. एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा इनपुटचा स्पेक्ट्रम आहे आणि इनपुट हा एक सॅम्पल्ड सिग्नल असल्यामुळे बेसिक जे स्पेक्ट्रम आहे आपल्याकडे ते ऑलरेडी त्याचे इमेजेस असतील आपल्याकडे. हे पाय आहे कन्व्हेन्शनला म्हणूयात. मी हे वेगळ्या कलरने ड्रॉ करते. थोडं इमेजेस आहेत मी वेगळ्या कलरने ड्रॉ केलेले आहेत कारण ते कॉम्प्रेस झालेले आहेत, ते आपल्याला इथे कळावं यासाठी. आता आपण आउटपुट जो स्पेक्ट्रम आहे अप सॅम्पल केल्यानंतर वाय ऑफ ई रेस टू जे ओमेगा तो ड्रॉ करूया. आता यावेळेस आपल्याला जी इथे ॲम्प्लिट्यूड आहे, सपोज इथे 1 होती तर इथे सुद्धा तेवढीच ॲम्प्लिट्यूड मिळणार आहे कारण की इथे ॲम्प्लिट्यूडमध्ये काही इश्यू होत नाही. जसे डाऊन सॅम्पलिंगमध्ये सप्रेस होत होते ॲम्प्लिट्यूड, तशा प्रकारे इथे काही होत नाही आहे. सो इथे फक्त काय होतं, ओमेगा एल फॅक्टर झालेला आहे ओमेगाच्या ऐवजी. त्यामुळे काय होईल, हा जो स्पेक्ट्रम आहे तो कॉम्प्रेस होणार आहे बाय फॅक्टर ऑफ एल. ओके, सो आता आपण एल इज इक्वल टू 3 अज्युम करूयात. म्हणजे 3च्या फॅक्टरने हा कम्प्रेस होईल. म्हणजे हे पाय होईल, पाय आहे तिथे कुठे जाईल, इथे पाय बाय 3ला जाईल. जे असेल 3 पायला तो पॉईंट इथे येईल, पायला येईल. हा पॉईंट आहे 3 पाय. सपोज बेसिक आपला हा मधला स्पेक्ट्रम आहे तो इथे येईल असा पाय बाय 3 मायनस पाय बाय 3 अशा प्रकारे कॉम्प्रेस होईल. आता हे इकडचे सुद्धा काय होतील, कॉम्प्रेस होऊन येते. अशा प्रकारे आपल्याला हे 3 असे कॉम्प्रेस झालेले मिळतील. तसेच अजून हे पुढचे असतील ते आपल्याला अजून मिळतील 2 पाय पर्यंत. इकडच्या साईडचे असतील ते आपल्याला -2 पाय पर्यंत कॉम्प्रेस झालेले मिळतील. सो म्हणजे एकाच्या ऐवजी आपल्याला 3 पाहायला मिळणार. ओके, इथे ड्रॉ करताना मिक्सिंग झालेलं, बट तिथे ॲक्च्युली मिक्सिंग झालेलं नाही आहे. बिकॉज मिक्सिंग होण्यासारखं काही नाही, नवीन इमेजेस क्रिएट नाही होत आहेत. ज्या ऑलरेडी इमेजेस आहेत त्या सगळ्या कॉम्प्रेस होत आहेत. सो कॉम्प्रेस होण्यामुळे असं काही अलायझिंगचा प्रॉब्लेम
अपसॅम्पलिंगमध्ये होत नाही. बट काय झालेलं आहे, जे आपल्याकडे हे ड्युरेशन आहे त्याच्यासाठी आपल्याला मल्टिपल कॉपीज झालेल्या आहेत तयार. म्हणजेच अपसॅम्पलिंगमध्ये आपण म्हणू शकतो की आपल्याला इमेजेस जास्त मिळतात. ओके, सो एका इमेज ऐवजी आपल्याला इथे 3 इमेज मिळाले, म्हणजेच इमेजेस जास्त मिळाल्या. अलायझिंगचा प्रॉब्लेम नाही होत आहे अपसॅम्पलिंगमध्ये, सो इमेजिंगचा प्रॉब्लेम होतो. ओके, सो दिस प्रॉब्लेम इज इमेजिंग. ओके, सो आता हे इमेजिंग झालेलं आहे, तर आपल्याला ह्याच्यासाठी फक्त एकच कॉपी हवी. सो आपण काय करतो, याच्यामध्ये आपल्याला एक सिंगल कॉपी मिळण्यासाठी आपण एक लो पास फिल्टर वापरू शकतो. लो पास फिल्टर आपल्याला स्पेसिफिकली हा फ्रिक्वेन्सीचा वापरावा लागेल, π/3 -π/3. ओके, सो आता ह्या इमेजसाठी एक इमेज मिळावी म्हणून इथे आपण दुसरा लो पास फिल्टरचं जे व्हर्जन आहे ते आपल्याला इथे मिळेल. ॲड बाय आणि हा जेव्हा स्पेक्ट्रम आहे y(e⁻j⍵) हा h(e⁻j⍵), ज्याची कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे π/3, त्याच्यामधून पास झाल्यावरती आपल्याला इथे हा स्पेक्ट्रम फक्त मिळेल ओरिजिनल आणि त्याची इमेज. अशा प्रकारे आपल्याला सिग्नल मिळेल. सो आपण म्हणू शकतो की इथे ह्याला जसं आपण डाऊन सॅम्पलिंगमध्ये अँटी इमेजिंग फिल्टर वापरला, तसं इथे आपण म्हणू शकतो की अँटी अलायझिंग फिल्टर डाऊन सॅम्पलिंगमध्ये होता, तसा आपण इथे अँटी इमेजिंग फिल्टर वापरलेला आहे. सो जो इमेजिंगचा प्रॉब्लेम होतोय अपसॅम्पलिंगमध्ये, तो आपण अशा प्रकारे इंटरपोलेशन करून, आता ही स्टेज जी आहे ही आहे इंटरपोलेशनची स्टेज. म्हणजेच आपण अपसॅम्पलिंग केल्यानंतर जेव्हा आपण अँटी इमेजिंग फिल्टर वापरतो त्याला ह्या सगळ्या प्रोसेसला आपण इंटरपोलेशन म्हणतो. हे का केलं आपण, फक्त आपल्याला ह्या एक्स्ट्रा ज्या इमेजेसमध्ये आलेल्या आहेत त्या आपल्याला नको आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे, अँटी इमेजिंग फिल्टर वापरलेलं आहे. सो आपण ब्लॉक डायग्राम ड्रॉ करूयात त्याची. ही ब्लॉक डायग्राम इंटरपोलेटरची कशी असेल. x(n) इनपुट सिग्नल आहे, याला आपण अपसॅम्पल केलं L या फॅक्टरने. आता यावेळेस आपण बघितलं की ज्या फॅक्टरने आपण अपसॅम्पलिंग करतोय तर त्या फॅक्टरशी रिलेटेडच आपल्याला फ्रिक्वेन्सी, कट ऑफ फ्रिक्वेन्सी घ्यावी लागेल. सो अपसॅम्पल आपण मगाशी 3 ने केलं तर π/3 अशी फ्रिक्वेन्सी मिळत होती. म्हणजेच आता L ने केल्यावरती आपल्याला इथे लो पास फिल्टर जो घ्यावा लागेल त्याची कट ऑफ फ्रिक्वेन्सी π/L असायला हवे. ओके, सो इथे मिळेल आपल्याला आउटपुट सिग्नल y(n). सो अशा प्रकारे आपण इंटरपोलेशन आणि अपसॅम्पलिंग शिकलेलो आहोत. थँक्यू.